आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो. माझ्या प्रिय भावांनी बहिणींनो, आता आपण गाणी गाऊन त्या महान परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. तर सर्वांनी गाण्यामध्ये मनापासून भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा. गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 16 ये कितनी सुंदर दुनिया. गीत क्रमांक 16 ये कितनी सुंदर दुनिया.
ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। नयन मनोहर जंगल समतल बहती झरनी भी, नयन मनोहर जंगल समतल बहती झरनी भी, पर्वत मोहन फुलवारी भी कितनी सुंदर है, पर्वत मोहन फुलवारी भी कितनी सुंदर है। आहा गाए स्तुति गान, हो इश्क स्तुति गान, आहा गाए स्तुति गान, हो इश्क स्तुति गान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। नील गगन ये आसमां, चमकता सुंदर तारा, नील गगन है आसमां, चमकता सुंदर तारा। इस चमन के फूल और कलियां कितना सुंदर है, इस चमन के फूल और कलियां कितना सुंदर है। आहा गाए स्तुति गान, हो इश्क स्तुति गान, आहा गाए स्तुति गान, हो इश्क स्तुति गान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। जंगलवासी हिरनी जानवर, सागरवासी मछलिया, जंगलवासी हिरनी जानवर, सागरवासी मछलिया। जर जर पानी हिमछाया धूप कितना सुंदर है, जर जर पानी हिमछाया धूप कितना सुंदर है। आहा गाए स्तुति गान, हो इश्क स्तुति गान, आहा गाए स्तुति गान, हो इश्क स्तुति गान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु, जगदीश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 41 हो वेगळा वेगळा, गीत क्रमांक 41 हो वेगळा वेगळा। हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा।
हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. धन दौलतीचा हा लळा, धन दौलतीचा लळा, सर्वनाशाचा पथ सगळा, सर्वनाशाचा पथ सगळा, सोड लोभ मायेचा जिवाळा, सोड लोभ मायेच्या जिवाळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. सैतानाचा रंगेल हा काळ, सैतानाचा रंगेल हा काळ, मानवास पाडितो भुरळ, मानवास पाडितो भुरळ, अंती टाकी तो नरकाचे जाळे, अंती टाकी तो नरकाचे जाळे, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. जगामध्ये राहू नको भोळा, जगामध्ये राहू नको भोळा, दौडू नकोस मौल्यवान वेळा, दौडू नकोस मौल्यवान वेळा, निगत्यातून होतो निराळा, निगत्यातून होतो निराळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. दास प्रभूचा विनवी पामरा, दास प्रभूचा विनवी पामरा, नीती भक्तीच्या बनवून माळा, नीती भक्तीच्या बनवून माळा, घालू प्रभू रायाच्या गळा, घालू प्रभू रायाच्या गळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा. हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभू प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा, आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 113, येशू तू अच्छा है. गीत क्रमांक 113, येशू तू अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. मेरे लिए आया तू, मेरे लिए जिया तू बहुत अच्छा है. मेरे लिए मरा तू, मेरे लिए उठा तू बहुत अच्छा है. मेरे लिए आया तू, मेरे लिए जिया तू बहुत अच्छा है. मेरे लिए मरा तू, मेरे लिए उठा तू बहुत अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है,
यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मेरे रोग को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा सगळ्यांनी बोला। है। मेरे रोगों को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 50, येशू माझा येईल रे। गीत क्रमांक 50, येशू माझा येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला। माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला। त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन। त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन। जीवनाचा त्राता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथं येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे। हालेलुया, 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 हालेलुया। मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला। मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला। तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला, तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला। उद्धारक मुतारे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे। हालेलुया, 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 हालेलुया। येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया। येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया। दृढ विश्वासाचे बळ, जीवनी मुकुट फळ। दृढ विश्वासाचे बळ, जीवनी मुकुट फळ। अविनाशी देईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथं येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग इथं येईल रे। हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 138 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. या विना हाती ताळ मृदुंग आळवा प्रेमे ओली दंग. या विना हाती ताळ मृदुंग आळवा प्रेमे ओली दंग. त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी दावाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. संकटे येता जो करी साथ ये धावनी दे जनी हात. संकटे येता जो करी साथ ये धावनी दे जनी हात. त्या प्रभूला प्रेमे भावे अंतरी ठेवाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले वेगे मृत्यू शैतान. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले वेगे मृत्यू शैतान. जो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना. गीत क्रमांक 147 मैं और मेरा घराना. हम तो तेरे हैं प्रभु हम तो तेरे हैं प्रभु तू हमारा खुदा. शरण स्थान और मेरा बल है क्या ही ये सौभाग्य है. हम तो तेरे हैं प्रभु हम तो तेरे हैं प्रभु तू हमारा खुदा. शरण स्थान मेरा बल है क्या ही ये सौभाग्य है. हालेलुया हालेलुया हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। सभी खतरों से बचाता वो है, आंखों की पुतली समान। एक ही हजारों में प्रिय मित्र है, क्या ही ये सौभाग्य है। सभी खतरों से बचाता वो है, आग की पुतली समान। एक ही हजारों में प्रिय मित्र है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। ऊँगता नहीं वो सोता नहीं, दृढ़ हमारा वो है। उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है, क्या ही ये सौभाग्य है। ऊँगता नहीं वो सोता नहीं, दृढ़ हमारा वो है। उसका दाहिना हाथ जो मेरे ऊपर है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी न जुदा। मेरे परिवार का शिरोमणि है, क्या ही ये सौभाग्य है। मेरा पिता और हम उसकी संतान होंगे कभी न जुदा। मेरे परिवार का शिरोमणि है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हम तो तेरे हैं प्रभु, हम तो तेरे हैं प्रभु, तू हमारा खुदा। शरण स्थान और मेरा बल है, क्या ही ये सौभाग्य है। हालेलुया 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 हालेलुया। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। मैं और मेरा घराना सदा प्रभु तेरी ही सेवा करे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 20, हमें प्रभु ने प्रेम दिया। गीत क्रमांक 20, हमें प्रभु ने प्रेम दिया। हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया।
चलो सभी से कहेंगे सहारा दिया, हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया। चलो सभी से कहेंगे सहारा दिया, महिमा सुनाएंगे, सुगीत गाएंगे। दया मिली, क्षमा मिली, जीवन हमने पा लिया। दया मिली, क्षमा मिली, जीवन हमने पा लिया। हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया। चलो सभी से कहेंगे सहारा दिया, सबको बताएंगे, संगीत सुनाएंगे। कृपा मिली, खुशी मिली, जीवन हमने पा लिया। कृपा मिली, खुशी मिली, जीवन हमने पा लिया। हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया। चलो सभी से कहेंगे सहारा दिया, हमें प्रभु ने प्रेम दिया, हमें बचा लिया। चलो सभी से कहेंगे सहारा दिया, सहारा दिया, सहारा दिया। हालेलुया, 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 हालेलुया। आपण त्या महान परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत. तर सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचे. हालेलुया, 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 हालेलुया। ला 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 ला. जरा प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. मुक्ती प्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. मुक्ती प्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती नमवू मान. जरा प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. आला बहर आनंदाला, आता आमचे हरपे बांधरा. प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभूचे गौरव गान. प्रभूचे गौरव गान, प्रभूचे गौरव गान. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा. अति भरपूर तो मधी धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी
वर आणिले मला हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा दावत होतो वेगे नाशाकडे मी जरी धावत होतो वेगे सगळ्यांनी बोला नाशाकडे मी जरी बोलावून मजला दाविले प्रेम तरी हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा तू जीवानी ऐकण्या जवळ घेशील का तू जीवानी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो किती आनंद हा किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा हालेलुया 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 पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 नहीं डरना अब से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना अब से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना अब से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना आग
की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना। आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा। आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा। नहीं डरना, आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, आपसे नहीं सगळ्यांनी बोला, आनंदाने बोला। इम्मानुएल सदा तेरे साथ है, साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना। साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना। साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना। साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना। हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु हालेलुया, हालेलुया। हालेलुया। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान आणि जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून उभेच राहा आणि संपूर्ण अंतकरणाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया, 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 हालेलुया. पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, आपल्यावर आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराने कृपा केली आहे आणि त्याच्या पवित्र आणि महान उपस्थितीत तो आपल्याला घेऊन आलेला आहे. आणि पहा, तो परमेश्वर पवित्र आहे आणि आपण सर्व पापी आहोत. म्हणून प्रभूची स्तुती करण्याआधी आपलं अंतःकरण त्याच्यासमोर उघडा, आपलं हृदय साफ करा. मनात कोणाविषयी राग असेल तर प्रभू येशूच्या नावाने प्रत्येकाला क्षमा करा. आपली प्रत्येक पापं प्रभूसमोर कबूल करा. पापांसाठी पश्चाताप करून प्रभू येशूकडे क्षमा मागा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. होय आमच्या स्वर्गीय महान पित्या, आम्ही हृदयातून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू आमच्यावर प्रेम करतोस. होय प्रभू. तू ह्या क्षणापर्यंत आमची काळजी घेतलीस, आमचा सांभाळ केलास. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा, त्या परमेश्वराने आपल्यापैकी प्रत्येकावर आज कृपा केली आहे की त्याच्या या पवित्र घरात त्याच्या उपस्थितीत आपल्याला आणलेलं आहे. होय. आपल्यापैकी कुणीही स्वतःच्या ताकदीने त्याच्या घरात आलो नाही. तुमच्या मार्गात कित्येक अडथळे होते, परंतु ते सर्व अडथळे दूर करून त्याने आपल्याला त्याच्या
त्याच्या उपस्थितीत आणलेला आहे. म्हणून हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. नाचून आणि गाऊन त्याची स्तुती करा, कारण स्तुतीसाठी पात्र फक्त तोच आहे. त्याने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या प्रकाशात आणलेला आहे, मरणातून जीवनात आणलेला आहे. आपल्याला नवीन जीवन मिळावं म्हणून तो पुन्हा पुन्हा आपल्यावर कृपा करतो. त्या महान परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या उपस्थितीचा अनुभव घ्या, कारण तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याची पवित्र उपस्थिती आपल्यामध्ये आहे. म्हणून त्याला पाहण्याचा प्रयत्न करा आणि नाचून आणि गाऊन त्याची स्तुती करा. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. ला 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 ला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं हृदय त्याच्याकडे लावा. पहा, तो आपला निर्माण करता, आपला स्वर्गातील सनातन पिता आहे. त्याने आपल्याला घडवलं आहे, आपल्यासाठी या सुंदर विश्वाची निर्मिती केली आहे. म्हणून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. आज आपण या पृथ्वीवर जे काही पाहतो ते सगळे आशीर्वाद त्याने आपल्यासाठी या पृथ्वीवर पाठवले. त्याने आपल्यासाठी सूर्य, चंद्र, ताऱ्यांची निर्मिती केली. दररोज तो आपल्याला सूर्याचा मोफतपणे प्रकाश देत आहे. रात्री चंद्र ताऱ्यांचा प्रकाश देतो. अफाट असा समुद्र त्याने आपल्यासाठी निर्माण केला. त्या समुद्रामध्ये असंख्य मासे, जलचर प्राणी निर्माण केले. सुंदर डोंगर, टेकड्या, नदी, झरे, सगळं काही त्याने आपल्यासाठी निर्माण केलं. तो फक्त शब्द बोलत गेला आणि त्याच्या शब्दाने सर्व काही या पृथ्वीवर निर्माण केलं. इतका तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. म्हणून हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. आपल्या शरीराकडे पहा, त्याने आपल्याला किती सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीरातील प्रत्येक अवयव ह्या क्षणापर्यंत त्याने कार्यरत ठेवला आहे. त्याने आपल्याला जीवन दिलं आहे. त्याने या क्षणापर्यंत त्याचा पवित्र श्वास आपल्या सुरू ठेवला आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. या शरीरात त्याने आरोग्य दिलं. तो दररोज आपली काळजी घेतो. क्षणोक्षणी आपला सांभाळ करतो. दुष्टाच्या प्रत्येक वाईट योजनेपासून तोच आपल्याला वाचवतो, कारण तो आपला खरा बाप आहे. तो जरी स्वर्गात असला तरी क्षणोक्षणी आपल्याकडे पाहतो. त्याचं वचन म्हणतं की तो आपलं उठणं आणि बसणं जाणतो. तो आपलं चालणं आणि निजणं पारखतो. त्याच्यापासून लपलेलं असं काहीच नाही. तो आपली पापं जाणतो तरी सुद्धा आपल्यावर प्रेम करतो. इतका तो आपल्यावर प्रेम करणारा आपला खरा बाप आहे. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या.
त्याची स्तुती करा. होय आमच्या स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू आमचा निर्माण करता, आमचा जीवनदाता आहेस, आमचा विधाता आहेस. तू आम्हाला तुझ्या प्रतिरूपात निर्माण केलंस, आम्हाला सुंदर आशीर्वादी जीवन दिलंस, म्हणून आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. परमेश्वराच्या या महान प्रेमाबद्दल जोरात टाळ्या वाजून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 धन्यवाद. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. आसमां ये ज़मीं तूने बनाया है, रंग बिरंगे फूलों से भी तूने सजाया है. आसमां ये ज़मीं तूने बनाया है, रंग बिरंगे फूलों से भी तूने सजाया है. प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. तब चरणों में लेकर आए सुंदर जीवन भी, जिसको तेरे ही हाथों ने रूप दिया है. तब चरणों में लेकर आए सुंदर जीवन भी, जिसको तेरे ही हाथों ने रूप दिया है. प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन संवारा भी. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं हृदय त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा. पहा त्याने आपल्यावर केवढी महान दया केली आहे.
आपण सर्वजण भटकले होतो. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे आपण इकडे तिकडे भटकत होतो. परंतु त्या परमेश्वराने आपला नाश होऊ दिला नाही, तर आपल्याला त्याने बोलावलं आहे, त्याने आपल्याला निवडलं आहे. आपण स्वतःच्या बुद्धीने त्याच्या घरात आलो नाही, त्याच्या राज्यात आलो नाही, तर त्याने आपल्यावर कृपा केली. त्याने आपल्याला बोलावलं आहे, त्याने आपलं नाव घेऊन आपल्याला बोलावलं आणि त्याच्या पुत्राच्या राज्यात आणलं. म्हणून आपण सगळेजण वाचले गेलो आहोत. त्या परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याशी समेट व्हावा आणि आपण त्याची मुलं बनावी म्हणून आपल्यावर कृपा केली. तो दया करणारा परमेश्वर आहे. त्याच्या एकुलत्या एका पुत्राला स्वतःसाठी राखून न ठेवता आपल्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून सुद्धा आपल्यासाठी या पृथ्वीवर आला आणि आपल्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेऊन आपलं जीवन त्याने आशीर्वादित केलं. आपण जे श्रापात होतो, आजारात होतो, दुःखात होतो आणि आपल्याला कोणतीच आशा नव्हती, सर्व लोकांनी आपल्याला टाकून दिलं होतं आणि आपल्याला कोणती आशा सापडत नव्हती, परंतु तो प्रभू येशू आपल्या जीवनात आला. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं. त्याच्या क्रूसावरून आपल्याला नवीन आशा मिळाली, आपल्याला नवीन जीवन मिळालं आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. आपण जे रडत होतो त्याने आपले अश्रू पुसले, त्याने आपलं हृदय जे दुःखित झालं होतं ते त्याच्या आनंदाने आणि शांतीने भरून काढलेलं आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. आठवण करा, जेव्हा आपण वेदनेने आजाराने तडफडत होतं, जर तो प्रभू येशू आपल्या जीवनात आला नसता तर आजही आपण आपल्या आजारात पापात राहिलो असतो आणि एक दिवस आपला नाश झाला असता. परंतु प्रेमळ प्रभू येशूने आपल्याला वाचवलं आहे. त्याने आपल्याला त्याच्या राज्यात बोलावलेलं आहे आणि स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलं. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. होय आमच्या प्रेमळ प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमच्यावर कृपा केलीस, तू आम्हाला निवडलंस, तू आमच्या जीवनात आलास आणि आम्हाला नवीन जीवन दिलंस. म्हणून आम्ही तुला हृदयातून धन्यवाद देतो. तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा तारणारा आहेस, तू आमचा मुक्तीदाता आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 धन्यवाद. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो,
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रेमाकडे पहा. त्याच्या क्रूसासमोर या आणि त्याच्या पवित्र शरीरातून वाहणाऱ्या त्याच्या पवित्र रक्ताकडे पहा, जी त्याने खंडणी भरून आपल्याला विकत घेतलं. त्या सैतानाच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी त्याने क्रूसावर आपलं बलिदान केलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाकडे पहा. या पृथ्वीवर आपल्यावर कुणीच करू शकत नाही असं महान प्रेम त्या प्रभू येशूने आपल्यावर केलेलं आहे. कारण आपण पापात होतो आणि आपल्या पापांमुळे आपलं जीवन आजार आणि श्रापाने भरलेलं होतं. परंतु आपल्याला हे नवीन जीवन देण्यासाठी, आपल्याला स्वर्गाची आशा मिळावी म्हणून त्या प्रभू येशूने पहा किती दुःख भोगले. त्याने आपले आजार, आपले क्लेश वाहिले. तो आपल्या पापांचं ओझं घेऊन काल्वरीची वाट चालला. आपल्याच पापांमुळे त्याच्या शरीरावर चाबकाचे भयानक फटके मारण्यात आले. त्याच्या एका फटक्याने त्याचं रक्त आणि मांस खेचून बाहेर येत होतं. परंतु तो गप्प राहिला, सगळं काही निमूटपणे सहन करत राहिला आपल्याला वाचवण्यासाठी. त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट घालण्यात आला. त्याच्या पवित्र मुखावर थुंकण्यात आलं. त्याच्या हातापायांवर टोकदार खिळे ठोकण्यात आले आणि त्या क्रूसावर, त्या वधस्तंभावर आपल्या पापांमुळे त्याला खिळण्यात आला. परंतु तो प्रभू येशू सगळं काही निमूटपणे सहन करत राहिला. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तो आपला प्रभू आहे, त्याने आपल्याला वाचवलं आहे. आपण जे सैतानाच्या हातातून दिवस रात्र दुःख भोगत होतो, त्याने त्याची शरीर आणि रक्ताची खंडणी देऊन त्या दुष्टाच्या हातातून आपल्याला मोलाने विकत घेतलं. आपल्याला त्याने वाचवलं आहे. पहा, आता आपण जरी मेलो तरी आपला नाश होणार नाही, तर अनंत काळासाठी आपण त्या स्वर्गातील पित्याबरोबर राहणार आहोत. एवढं मोठं अभिवचन त्याने आपल्याला दिलं आहे. त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तो आपलं तारण आहे, तोच आपली शांती आहे, तोच आपली मुक्ती आहे. त्याने आपल्याला वाचवलं आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. जेव्हा तो ह्या पृथ्वीवरती पुन्हा एकदा येणार आहे, तेव्हा आपल्यापैकी निवडलेल्यांना तो त्याच्याबरोबर स्वर्गात घेऊन जाणार आहे. केवढं मोठं अभिवचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. हे अभिवचन फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आपल्याला मिळालं. आपल्याला त्याने नवीन जीवन दिलं. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. जीवनाचा दाता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. उद्धारक आमचा रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, हालेलुया,
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, आता वेळ आहे त्या महान परमेश्वराची आराधना करण्यासाठी. म्हणून त्या महान परमेश्वराचा आदर, सत्कार आणि गौरव करण्यासाठी त्याच्यासमोर गुडघे टेका आणि आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि आत्म्याने आणि खरेपणाने त्या महान परमेश्वराची आराधना करा. कारण तो स्वर्गात सर्वात उंच स्थानावर बसलेला महान परमेश्वर आहे. त्याचं राजासन अविनाशी आहे, त्याचं राज्य अविनाशी आहे. तो महान परमेश्वर पवित्रतेने भरलेला आहे. आणि पहा, संपूर्ण स्वर्ग त्याच्या प्रकाशाने भरलेला आहे. त्या महान परमेश्वराची आराधना करा. त्याच्या पवित्रतेकडे पहा, त्याच्या महानतेकडे पहा आणि हृदयातून त्याची आराधना आणि त्याची उपासना करा. कारण हे आपलं कर्तव्य आहे की ज्याने आपल्याला जीवन दिलं, आपल्याला नवीन आशा दिली, ज्याने आपलं जीवन आशीर्वादित केलं, त्याची आराधना आणि त्याची उपासना आपण करावी. हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणून आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करा. स्वर्गीय पित्या तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. स्वर्गीय पित्या तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. गौरवशाली महान
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, पहा तो प्रभू येशू आपला प्रभू आणि आपला तारणारा, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता, तो राजांचा राजा होता. तो आपल्यासाठी दुर्बळ अवस्थेत त्या क्रूसावर मेला. आपली दुर्बळता, आपली पाप आणि आपले श्राप त्याने स्वतःवर घेतले, परंतु मरणाची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही, कारण तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता. म्हणून तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तो गौरवाने जिवंत झाला. आणि पहा आपला प्रभू आजही जिवंत आहे आणि या पृथ्वीवर त्याने कधीच आपल्याला एकटा अनाथ सोडलं नाही, तर त्याच्या क्रूसावरील बलिदानावर विश्वास ठेवल्याद्वारे त्याने आपल्याला अभिवचन दिलं आहे की तो आपल्याला सत्याचा कैवारी आत्मा म्हणजे तो पवित्र आत्मा देईल. म्हणून उघडा आपल्या हृदयाचे दार आणि स्वीकार करा त्याच्या पवित्र आत्म्याचा. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. आम्हाला तुझी गरज आहे. तुझ्या प्रेमाने आम्हाला भर, तुझ्या शांतीने आम्हाला भर, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या ये, ये आमच्या हृदयात, ये आमच्या अंतःकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी शांती, अपनी शांती, अपनी शांती. बरसा दो अपनी शांती, अपनी शांती, अपनी शांती. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान. बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र
पान क्रमांक 173 प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 वचन 26 ते 35 मी वाचतो. कान देऊन ऐका. इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, उठ, जी वाट यरूशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला. आणि पहा, एक कुशी षंड, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरूशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशिया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशिया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिप्पाला आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा, त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंडाने फिलिप्पाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो? स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिप्पाने बोलावयास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा बायबलमधला विशेष असा उतारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर त्याचे शिष्य कामाला लागले. येशूने त्यांना सांगितलं की पृथ्वीच्या टोकापर्यंत जाऊन तुम्ही माझं नाव सांगायचं, तुम्ही माझी सुवार्ता लोकांना द्यायची आणि लोकांना तारणाविषयी सांगायचं. सुवार्तेची घोषणा संपूर्ण जगामध्ये करा. संपूर्ण जगात जाऊन लोकांना माझ्याविषयी सांगा. सर्व जगामध्ये माझे शिष्य करा. लोकांचं तारण झालं पाहिजे, स्वर्गात गेले पाहिजे, नरक शिक्षा नको. आणि म्हणून येशूने आपले शिष्य पाठवले. आणि शिष्य जेव्हा पुढे जाऊ लागले तेव्हा त्यांनी लोकांना येशूविषयी कसं सांगितलं हे देखील अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. एका गावामध्ये एक शिष्य उभा राहतो, त्याच्यासमोर 100 माणसं उभी असतात आणि मग तो त्यांना येशूविषयी सांगतो, म्हणजेच आपल्या भाषेत प्रवचन देतो. आणि मग तो लोकांच्या डोक्यावर हात ठेवतो, आजारी बरे होतात, अशुद्ध आत्मे निघून जातात, त्या गावामध्ये आनंद पसरतो. ही नेहमीची तऱ्हा आहे, हा नेहमीचा प्रकार आहे. येशूचं शिष्य एके ठिकाणी जाणं आणि 50-100 लोकांसमोर बोलणं हा नेहमीचा प्रकार आहे. परंतु ह्या ठिकाणी मात्र एक विशेष असा प्रकार सांगितलेला आहे. या ठिकाणी येशूचं शिष्य एके ठिकाणी आहे आणि प्रभूचा दूत त्याला सांगत आहे, जा, आणि तो समोर जो रथ जात आहे तो रथ गाठ. हा शिष्य साधा सुद्धा नव्हता. हा येशूच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य होता. त्याचं नाव फिलिप्प. येशूच्या 12पैकी हा फिलिप्प होता. आणि फिलिप्पाला प्रभूचा दूत सांगतोय की यरूशलेमेपासून गज्जापर्यंत एक वाट जाते, एक रस्ता जातो. ती वाट ओसाड आहे, निर्जन आहे. त्या वाटेने कोणी सहसा जात नाही आहे. तू जा तिकडे आणि एक रथ जातो आहे, तो रथ तू गाठ. आणि हा येशूचा शिष्य धावत जाऊन तो रथ गाठतो. त्या रथामध्ये कोण असतं? त्या रथामध्ये एक माणूस असतो, तो मुळात षंड असतो. षंड म्हणजे ना पुरुष ना स्त्री. आणि तो कुशी मनुष्य असतो. कुशी नावाची एक विशिष्ट जात.
त्या कुशी जातीचा असतो आणि कुशी जातीची एक राणी असते कांदके म्हणून. त्या राणीच्या हाताखाली हा माणूस मोठा अधिकारी असतो. कुशी लोकांच्या राणीचा हा मोठा अधिकारी असतो. राणीचं नाव पण दिलेलं आहे कांदके. आणि ह्याच्या हाती मोठा कारभार असतो. त्या राणीचा सगळा कारभार या षंढाच्या हाती असतो. आणि हा षंढ येरुशलेमेमध्ये उपासनेसाठी आला होता, मंदिरात उपासनेसाठी आला होता. आणि परत जाताना तो त्या रथामध्ये बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. जुन्या करारातलं हे पुस्तक आहे. आपल्याकडे जी बायबल आहे, बायबलमध्ये जुना करार आहे. जुन्या करारामध्ये तुम्हाला यशया आढळेल. आणि यशयामधला एक उतारा हा माणूस वाचत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा फिलिप्पाला पाठवण्यात आलं, फिलिप्प तिकडे पोहोचला आणि त्याने रथ गाठला, तेव्हा त्याच्या कानावर कोणते शब्द आले? तो जो षंड उतारा वाचत होता ते शब्द त्याच्या कानावर आले. त्या कोकराला जेव्हा कातरणाऱ्याकडे नेतात तेव्हा कोकरू गप्प असतं. कोकरू कधी विरोध करत नाही. मेंढरू विरोध करत नाही. आणि त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचं वर्णन कोण करणार? हे सगळं वर्णन येशूबद्दल होतं. आणि येशूबद्दलचे वर्णन यशयाच्या पुस्तकामध्ये आहे. यशया हा संदेष्टा होऊन गेला इस्रायल लोकांचा. आणि यशयाने हजारो वर्ष अगोदर सांगितलं होतं की येशूचं जीवन असं असेल. ते सगळं वर्णन त्या ठिकाणी होतं. आणि तो माणूस वाचत होता. ते शब्द ह्या फिलिप्पाच्या कानी पडले. फिलिप्पाने त्याला विचारलं, तुम्ही जे काही वाचता आहात ते तुम्हाला समजतं का? तेव्हा त्याने उत्तर दिलं, कोणी मार्ग दाखवल्याशिवाय मला कसं समजणार? आणि मग त्याने फिलिप्पाला म्हटलं, आपण वर या आणि माझ्याबरोबर रथात बसा. आणि मग हा फिलिप्प वरती गेला, रथात बसला. रथात बसल्यानंतर फिलिप्पाने त्या शब्दापासून आरंभ केला. हे जे यशयाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे तिकडनं आरंभ केला. आणि येशूविषयीची सगळी सुवार्ता त्याने त्या षंढाला सांगितली. हालेलुया, 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 हालेलुया. पुढचा भाग मी वाचला नाही. पुढचा भाग असा आहे की जरा पुढे गेल्यानंतर एक तळ दिसतं, त्याचं पाणी असतं. मग तो षंढ फिलिप्पाला म्हणतो की ह्याच पाण्यात माझा बाप्तिस्मा करून टाका. आणि तिकडे त्याचा बाप्तिस्मा होतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक माणूस रथामधून जात आहे आणि येशू त्याच्या शिष्याला सांगतोय की जा, दूत पाठवून. प्रभू स्वतः सांगत नाहीये, प्रभूचा दूत सांगतोय जा आणि तो रथ गाठ. कशासाठी गाठ? की तो तिकडे कोणतरी माणूस त्या रथात बसलेला आहे आणि तो जो वाचतो आहे ते त्याला समजत नाही आहे. आणि त्याला मला समजावून द्यायचं आहे. आणि तो काय वाचत होता? येशूविषयी वाचत होता. वधाव्याच्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आलं. कोकरू जसं कातरणाऱ्यापुढे गप्प असतं त्याप्रमाणे तो गप्प राहिला. आणि शेवटचं वचन आहे, त्याचा जीव पृथ्वीवरनं घेण्यात आला. हालेलुया, हालेलुया. तुला माहिती आहे येशू कसा मारून पावला? येशूला मारत 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 नेलं आणि त्याला क्रुसावर टांगवलं. त्याचा जीव पृथ्वीवरनं घेण्यात आला. हे सगळं वर्णन येशूविषयी होतं. आणि त्या माणसाला समजत नव्हतं. तो वाचत होता पण त्याला समजत नव्हतं. आणि फिलिप्पाने त्याला विचारलं, तुला समजतं का? तर तो म्हणा, मला समजणार कसं? कोणीतरी मार्ग दाखवायला पाहिजे. आणि मग त्याने फिलिप्पाला वर घेतलं. फिलिप्पाने त्याला समजावून दिलं सगळं. आणि मग तो म्हणाला, आता मला बाप्तिस्मा पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला म्हणालो हा एक विशेष उतारा आहे. का विशेष उतारा आहे? येशूच्या शिष्यांनी सुवार्ता याप्रमाणे सांगितली नाही. येशूचे शिष्य एका गावात गेले आणि त्यांनी सभा घेतली. 50-100 लोक उभे असायचे. येशूविषयी ते सांगायचे. लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचे, आजारी बरे व्हायचे. ही नेहमीची पद्धत. पण एका माणसासाठी देव त्याच्या शिष्याला पाठवतोय हे विशेष आहे. एक माणूस रथात जात आहे आणि येशू त्याच्या शिष्याला सांगतोय जा धावत आणि तो रथ गाठ, तो रथ गाठ. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये प्रत्येक मनुष्य येशूकडे वेगवेगळ्या मार्गाने येतो. सगळी माणसं सारख्याच मार्गाने येशूकडे पोहोचत नाहीत.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचे शिष्य साधारणपणे उभे राहतात. त्यांच्यासमोर 100-200 लोक असतात, कधी जास्त असतात. ही नेहमीची प्रथा आहे. सुवार्ता सांगण्याची नेहमीची पद्धत आहे. पण ह्या ठिकाणी वेगळंच काहीतरी घडतं आहे. येशू त्याच्या शिष्याला पाठवतोय आणि सांगतोय तो रथ गाठ. रथ गाठल्यावर कुणासाठी? एका माणसासाठी. एका माणसासाठी. तो माणूस होता कोण? तो माणूस एका राणीकडे अधिकारी होता, मोठा अधिकारी होता, तिचा कारभारी होता, त्याच्या हाताचा कारभार होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा माणूस जर बदलला तर कदाचित 1000, 2000, 10,000 लोक बदलतील, असं देवाचा विश्वास असेल. हालेलुया, हालेलुया. हे मुख्य कारण असू शकतं की हा माणूस जर बदलला तर त्याच्या हाताकडचे 1000, 2000 लोक बदलतील आणि ते येशूचा स्वीकार करतील. म्हणून येशूने त्याचा शिष्य विशेष रीतीने त्याच्याकडे पाठवलं का? हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, या छोट्याशा उतारावरनं आपल्याला पुष्कळ शिकायचं आहे. पहिली गोष्ट अशी की तुम्ही येशूकडे यावे म्हणून येशू किती प्रयत्नशील असतो. हालेलुया. या जगातला प्रत्येक आत्मा जो आहे तो येशूपर्यंत पोहोचावा म्हणून परमेश्वर केवढे प्रयत्न करत असतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर नेहमीच प्रयत्नशील असतो की आपण येशूला ओळखावं आणि येशूला स्वीकारावं. त्यासाठी तो सगळे प्रयत्न करत असतो. एका अधिकाऱ्याला येशूची ओळख व्हावी म्हणून येशूने त्याचा खास शिष्य पाठवला आणि त्याला सांगितलं, धावत जा. कोण कुणाकडे धावत आहे? येशू हवाय कुणाला? त्या षंडाला. येशू कुणाला हवाय? षंडाला हवाय. आणि येशू कुणाला पाठवतो धावत? त्याच्या शिष्याला. मेहनत कोण करतोय? शिष्य. फुकटचा येशू कोणाला मिळतोय? त्या षंडाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी प्रवचन देताना मला घाम येतो, पण तुम्ही मात्र आरामात ऐकता. मेहनत मी करतोय, तुम्हाला येशू फुकटचा मिळतोय. खरं आहे की नाही? हालेलुया. किती वेळा मला घाम येतो, किती वेळा मी घाम पुसतो, पण तुम्हाला येशू देण्यासाठी मला घाम काढणं भाग आहे. बरोबर. त्या षंडाला येशू मिळावा म्हणून फिलिप धावत होता. अरे कशासाठी? त्याला येशूची ओळख व्हावी म्हणून. आणि तू कशाला धावतोस? मला देवाने पाठवलंय म्हणून. हालेलुया. फुक्कटची सुवार्ता. षंडाला फुक्कटची सुवार्ता मिळाली आणि हे 2000 वर्षे चालू आहे. गेली 2000 वर्षे फुक्कटची सुवार्ता जगाला सांगितली जात आहे. सगळ्या जगभर गेली 2000 वर्षे सुवार्ता फुकट वाटली जात आहे. हो, नुसती फुकट नाही, पण येशूने जर फिलिपला सांगितलं धावत जा, तर कोणासाठी धावायचं? त्याच्यासाठी धावायचं? धावत जा. हा धावतोय बेटा, कशासाठी? त्याला येशूविषयी सांगण्यासाठी. सगळं जगभर चालू आहे. सगळं जगभर चालू आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे एक सत्य तुम्हा सगळ्यांना नीट समजायला पाहिजे की सुवार्ता फुकट वाटली जात आहे. आणि त्याच्यासाठी येशूचे शिष्य रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. ज्यांना परमेश्वराची खरी सेवा करायची आहे ते लोक या मेहनतीमध्ये भाग घेतात. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सुवार्ता फुकट सांगितली जात आहे. सुवार्ता घेणारे फुकट सुवार्ता घेत आहेत. ते सुवार्तेच्या कार्याला हातभार लावत नाहीत. हे सत्य केवळ भुईगावला आहे का? महाराष्ट्रामध्ये आहे का? नाही, नाही, नाही. हैदराबादला सुद्धा आहे, केरळला सुद्धा आहे, जगभर आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, हा पहिला मुद्दा की सुवार्ता जगभर फुकट सांगितली जात आहे आणि त्यासाठी येशूचे शिष्य अपार मेहनत घेत आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाने फिलिप्पाला धावायला लावलं आणि त्या षंडापर्यंत पोहोचवलं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुसरा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. देव आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतो
तेव्हा आपण ते मनावर घेतो का? आपण ते सिरियसली घेतो का? पुष्कळ लोक सिरियसली घेत नाहीत. मानवी जीवन ह्या जगामध्ये क्षणजीवी आहे, अल्पजीवी आहे, क्षणभंगूर आहे, अल्प काळ आहे. आपण या जगामध्ये पाहुणे आहोत. कधीही आपल्याला तिकडचा कॉल येईल, आपल्याला कधीही आपला बिस्तरा उठवावा लागेल, हे जग सोडावं लागेल, असा विचार आपल्या मनात येत नाही आहे. कोणीतरी आपल्या येशूविषयी सांगतो तेव्हा आपण मन लावून ऐकतो का? पुष्कळ लोक मनावर घेतच नाही आहेत. आमच्या शेजारची बाई जाते कुठेतरी प्रार्थनेला, अरे कधी चौकशी केली का? नाही, मी कधी चौकशी नाही केली. हालेलुया, हालेलुया. त्या अधिकाऱ्याने फिलिप्पाला सांगितलं, ये आणि माझ्या जवळ बस. हालेलुया. ये आणि माझ्या जवळ बस आणि मला समजावून दे. त्याने त्या शिष्याला जवळ घेतलं. त्याला येशूविषयी जाणायचं होतं, त्याला सत्य जाणायचं होतं. येशूविषयी म्हणण्यापेक्षा सत्य त्याला जाणायचं होतं. आणि म्हणून त्याने फिलिप्पाला सांगितलं, ये आणि माझ्या जवळ बस. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तुम्ही तुमच्या मनाचा दरवाजा येशू करता उघडता का? मनाचा दरवाजा येशू करता खुला ठेवलेला आहे का? हालेलुया. तुमच्या मनाचा दरवाजा जर तुम्ही येशूसाठी उघडला नाही तर येशू तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्हाला येशूची ओळख होणार नाही. या जगामध्ये आपला प्रवास मर्यादित आहे. एक दिवस हे जग सोडून जायचं आहे आपल्याला. देव नाना प्रयत्न करतो येशूची ओळख आपल्याला व्हावी म्हणून. देव अनेक प्रयत्न करतो. आपण देवाला साथ देतो का? देवाला आपण प्रतिसाद देतो का? देवाशी आपण सहकार्य करतो का? की प्रत्येक वेळेला आपण येशूला मागे लोटतो, लाथाडतो, नाकारतो, दूर लोटतो? हालेलुया, 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 हालेलुया. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जिकडे आहात तिकडनं तुम्ही येशूपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही जिकडे आहात तिकडनं येशूपर्यंत पोहोचू शकता. समजा माझ्या बाजूला एक माणूस बसलेला बसमध्ये आणि त्याने माझ्यासमोर एक गोळी काढली आणि गोळी तोंडात टाकली. मी विचारलं, बाबा रे कसली गोळी? तर तो म्हणतो डायबिटीजची गोळी. तर म्हटलं, अशा किती गोळ्या तू घेतोस? दिवसाला 6 गोळ्या घ्यायला लागतात. कधीपासून घेतोयस? 10 वर्षे झाली. गेली 10 वर्षे मला डायबिटीज आहे आणि ह्या गोळ्या मी घेतो. मी जर त्याला असं विचारलं, या गोळ्या बंद होतील असं जर तुम्हाला मी काही सांगितलं तर तुम्ही ऐकाल का? तर तो काय सांगेल? हो ऐकेन. बरोबर. तुमच्या ह्या गोळ्या बंद होतील, तुमचा आजार निघून जाईल असं जर मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही ऐकायला तयार आहात? हो ऐकायला तयार आहे. आणि मग मी त्याला सांगितलं की तुम्ही आज औषधाविना बरे व्हावे म्हणून देवाने त्याचा पुत्र येशू याला पाठवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही लोकांना क्षमा करा आणि तुमच्या पापांची क्षमा मागा आणि देवाकडे याचना करा, प्रभू मला स्पर्श कर आणि मला बरं कर. हे जर मी त्याला येशूविषयी सांगितलं आणि त्याने ऐकलं आणि त्याने स्वीकार केला तर विचार करा, मी या माणसाला येशूकडे कसं आणलं. तो काय करत होता? गोळी तोंडात टाकत होता. तेव्हा मी त्याला गाठलं. मी त्याला कधी गाठलं? गोळी तोंडात टाकताना. फिलिप्पाने शंडाला कधी गाठलं? यशाचं पुस्तक वाचताना. हालेलुया. यशाचं पुस्तक तो वाचत होता तेव्हा फिलिप्प त्याच्याकडे पोहोचला आणि मग फिलिप्पाने सांगितलं की येशूकडे ये. यशापासून आरंभ केला, येशूपर्यंत तो पोहोचला. मी कुठून आरंभ केला? डायबिटीजच्या गोळीपासून. तो डायबिटीजची गोळी तोंडात टाकतोय. मी विचारतोय कसली गोळी आहे? डायबिटीजची. कधीपासून घेतात? 10 वर्ष झाले. ह्या गोळ्या बंद होतील, डायबिटीज निघून जाईल असं जर मी तुम्हाला काही सांगितलं तुम्ही ऐकणार? हो ऐकणार. कुणालाही कुठूनही तुम्ही येशूकडे आणू शकता. तुम्ही बसमध्ये बसलेला आहात, सब बाजूच्या माणसाला विचारलं तुम्ही कुठे चाललात? कोर्टात. कुठे चाललात? कोर्टात. कशाला? आमची केस चालू आहे. किती वर्षापासून? 10 वर्षे झाली. कसली केस आहे? जमिनीचं भांडण आहे. जमिनीवरून भांडण झालेलं आहे. असं मग गेली 10 वर्ष तुम्ही जातात कोर्टात? हो. तुमच्या कोर्टातल्या फेऱ्या बंद होतील असं जर मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही ऐकायला तयार आहात? हो हो सांगा ना. मग त्यांना सांगायचं
पापांची क्षमा मागा, दुसऱ्याला पापांची क्षमा करा आणि येशूकडे याचना करा. येशू तुम्हाला या त्रासातनं मुक्त करणार. हालेलुया. माणूस कुठेही असो त्या स्थितीमधनं त्याला आपण येशूकडे आणू शकतो. त्या स्थितीतनं त्याला आपण येशूकडे आणू शकतो. या जगामध्ये कान देऊ नका, मी काय महत्त्वाचं बोलतोय, या जगामध्ये असा एकही विषय नाही आहे की जो आपण येशूपर्यंत पोहोचू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. इतिहास असो, भूगोल असो, पदार्थ विज्ञान असो, रसायनशास्त्र असो, कोणतंही शास्त्र असो, कोणताही विषय असो, तो विषय आम्ही येशू ख्रिस्तापर्यंत आणू शकतो. कारण येशू ख्रिस्त या निर्मितीचा केंद्रबिंदू आहे. तो या निर्मितीचा फोकस आहे, मध्यवर्ती बिंदू आहे. येशू ख्रिस्त या निर्मितीची मध्यवर्ती कल्पना आहे. ही इज द थीम ऑफ द होल क्रिएशन. त्या जगातले सगळे विषय तुम्ही येशूपर्यंत आणू शकता. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जिकडे आहोत तिकडनं आपण येशूकडे यायला पाहिजे. कुठेही असा, कुठेही तुम्ही कुठेही असा. एखादा माणूस म्हणतो मी देवावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे काय रे, देव नाही असं मी म्हणतो असा. मग त्याला मी पहिल्यांदा हे दाखवतो, सामर्थ्य दर्शन. हे कशासाठी? मग तो म्हणतो देव आहे. देव आहे ना, आता मी तुला येशूची ओळख करून देतो. ह्याच देवाने त्याचा पुत्र येशू याला जगात पाठवलेला आहे. हालेलुया. पण जो म्हणतो देवच नाही आहे त्याला मी येशूविषयी काय सांगू? देव जगात नाहीच आहे असं जो म्हणतो त्याला येशूविषयी काय सांगायचं? म्हणून आम्ही हे सामर्थ्य दाखवतो. हे सामर्थ्य त्यांना बुचकळ्यात पाडतं. ह्या सामर्थ्याने ते गोंधळून जातात. खरं सांगायचं म्हणजे त्यांचा मेंदू गडबडून जातो आणि मग ते म्हणतात आम्ही कबूल करतो देव आहे. आता कबूल करताना देव आहे, आता मी सांगतो येशू कोण आहे. ह्याच देवाने त्याचा पुत्र येशू ह्याला जगात पाठवलं आपल्या तारणासाठी आणि तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला. हालेलुया. हालेलुया. माणूस कोणीही असो, कान देऊ नका मी काय बोलतोय ते, माणूस कोणीही असो, तो कुठेही असो, तो कोणत्याही स्थितीत असो, त्याला आपण तिकडनं येशूकडे आणू शकतो. हे सामर्थ्य येशूचं आहे. येशू ख्रिस्त स्वर्ग आणि पृथ्वी आणि सगळी सृष्टी ह्याचा मध्यवर्ती बिंदू आहे, केंद्रबिंदू आहे. तुम्ही कुठेही असा तुम्हाला येशूपर्यंत येणं भाग आहे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो षंड जो होता तो देवासाठी त्याचं मन उघडं होतं, खुलं होतं आणि त्याने फिलिप्पाला वर घेतलं आणि सुवार्ता ऐकून घेतली. आपण सगळ्यांनी असंच केलं पाहिजे. सुवार्ता सांगितली जात असताना कान उघडे ठेवा, मन उघडं ठेवा. सुवार्तेला नाही म्हणू नका, कारण सुवार्तेसाठीच जग अस्तित्वात आहे. येशूचं नाव जगभर पसरावं म्हणून जगाचा शेवट होत नाही आहे. एकदा का येशूचं नाव जगभर पसरलं की त्या दिवशी जगाचा शेवट झाला म्हणून समजा. हालेलुया. हजारो, लाखो, करोडो कान असे आहेत की ज्यांनी येशूविषयी अजूनही ऐकलेले नाही आहे. हजारो, लाखो आणि करोडो कान असे आहेत की ज्यांनी येशूविषयी अजूनही ऐकलेलं नाही आहे. त्यांनी येशूविषयी ऐकावं म्हणून जगाचा शेवट होत नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीने, एकदा का त्यांनी येशूविषयी ऐकला आणि सुवार्ता जगभर सांगितली गेली की जगाचा शेवट झाला म्हणून समजा. हालेलुया. तुमच्यापर्यंत फार काळ येशूचं नाव येणार नाही, मर्यादित काळ. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सुवार्ता तुमच्यापर्यंत मर्यादित काळ येणार, अमर्याद काळ नाही. असा एकही माणूस नाही आहे की देव त्याला अमर्याद काळ सुवार्ता सांगेल. असा एकही समाज नाही आहे की ज्या समाजाला देव अमर्याद काळ सुवार्ता सांगेल. एक विशिष्ट वेळ दिलेली आहे, विशिष्ट काळ दिलेला आहे. तो काळ संपला की सुवार्ता तुमच्यापासून काढून घेतली जाईल. इंग्रजीमध्ये म्हणतात विथड्रॉ, काढून घेतली जाईल, ऐकायला मिळणार नाही आहे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सुवार्तेसाठी
आपले कान उघडे असले पाहिजेत आणि आपलं मनही उघडं असलं पाहिजे. सुवार्ता कानाने ऐका, ती आपल्यासाठी आहे, आपल्या उद्धारासाठी, आपल्या तारणासाठी, आपल्या भवितव्यासाठी आहे. माणूस या जगामध्ये कायमचा राहणार नाही आहे. डोळे मिटल्यावर आपण कुठे जाणार हे अधिक महत्त्वाचं आहे. डोळे उघडे असताना कुठे जातो हे महत्त्वाचं नाही आहे. डोळे उघडे असताना आपण 1000 गोष्टी करतो आणि त्या सगळ्या गोष्टी क्षणिक असतात. मटण खातो, मासळी खातो, भाजी खातो, परदेशात फिरतो माणूस, मोटरसायकल वापरतो, कार वापरतो, कॉम्प्युटर वापरतो, सोनं नाणं वापरतो. ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत, अल्पजीवी आहेत. डोळे मिटल्यावर आपण कुठे जाणार हे अधिक महत्त्वाचं आहे. मरणानंतरचं आपलं भविष्य हे अधिक महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण काय तरतूद करून ठेवलेली आहे त्याचा कधी विचार आपण केला का? प्रभू येशू ख्रिस्त तारणासाठी या जगामध्ये आला, या जगातल्या वैभवासाठी नाही. म्हणून तर येशू म्हणाला की मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय फायदा? जग मिळवणं काय मोठी कठीण गोष्ट आहे. आत्मा गमावता कामा नये. मेल्यानंतर आपला आत्मा स्वर्गातच जायला पाहिजे, नरकात जायला नको. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सुवार्तेसाठी आपलं मन उघडं असलं पाहिजे. कान देऊन सुवार्ता ऐकली पाहिजे आणि त्या षंडाने जशी सुवार्ता ऐकली आणि त्याचं तारण झालं तसं आपलं सगळ्यांचं तारण व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ये बहन का नाम अनीता है। बता दें कि गए 4 महीने से इनके बाएं पैर से लेके कमर तक का हिस्सा बहुत दर्द करता था और 2 महीने से उनके हाथों का जो तलवा है उनके ऊपर भी उनको खुजली आती थी, परेशानी होती थी। ये दोनों बीमारी के लिए निवासी शिविर में आए। जब निवासी शिविर में आई भी तो ये दोनों बीमारी इनको थी, लेकिन मंगलवार की जो पवित्र आत्मा की प्रार्थना में प्रभु यीशु का महान अनुग्रह इनके ऊपर हो गया। बता दें पवित्र आत्मा खत्म होने के बाद पवित्र आत्मा की प्रार्थना जब खत्म हुई उसके बाद में उन्होंने अपने आप का जांच कर देखा तो उनका जो बाएं पैर का जो दर्द था कमर से लेकर पैर तक, यीशु ने इन दोनों बीमारी से इनको चंगा किया है। इसलिए आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। ताई तुम्ही सांगताय तुमचा डाव्या पायाला किती दिवसापासून होतं? हे 4 महिने झालं ते पाय चावायचे, चावत होते असे, नस अशी खेचल्यासारखी होत होतं आणि चालायला नव्हतं होत. पहिले कसे चालायचे? तुम्ही चालून दाखवा, असे चालवा. असं चालायची, असं चालायची आणि चालायलाच नव्हतं होत. असंच चालायची. हाताने आता चांगलं चालते. आता चांगले चालता है. चला बरं. देखिए ये बहन बता रही है कि ये 4 महीने से इनके बाएं पैर में दर्द था, अभी भाग रही है। देखो जब आई थी ये देखो भाग रही है। ये पहले जब आई थी इनको चलने में भी दर्द हो रहा था, बता रही थी आपको कैसे दर्द हो रहा था, धीरे धीरे चल रही थी। लेकिन मंगलवार के दिन पवित्र आत्मा की प्रार्थना में प्रभु यीशु का अनुग्रह इनके ऊपर हो गया। या ताई इकडे या. और अभी इनका पैर का दर्द निकल गया है, आता काहीच दुखत नाही. काही दुखत नाही. म्हणजे नस जेव्हा खेचते दुखत, कंबर पण दुखत नाही. कंबर पण नाही दुखत. आणि तुमच्या हाताला काय होत होतं तळव्याला? खाजू याची 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून ती पण बरी झाली. ती पण पवित्र आत्म्यापासून बरी झाली. म्हणजे हाताची खाज आणि पायाचं दुखणं डाव्या पायात निघून गेलं. कमरेचा आजार पण निघून गेला. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ये बहन की गवाही है। ये बता दें कि 2 महीने पहले उनको अचानक से एक समस्या निर्माण हुई। वो समस्या ऐसी हो गई कि ये बता दें कि इनके अचानक से मतलब इनके घर जहाँ पर ये बम्बई में रहती वहाँ पर उनका घर मालिया पर है, तो सीढ़ी चढ़ने के लिए उनको चढ़ने नहीं हो रहा था। हाँ, उनके पैर जो है वो टेढ़े हो जाते थे और नस उनको ऐसा खींचा खींचा जैसे लगता था। इस समस्या के लिए फिर इनको गाँव में भेजा गया ताकि गाँव में इनका घर सीढ़ी नहीं है, सीधा चलना पड़ता है। लेकिन जब ये गाँव जाने के बाद भी इनको ये समस्या होने लगी। जब ये बैठती थी इनके पैर टेढ़े हो जाते थे और ऐसा कांपने जैसे लगते थे। ये समस्या 2 महीना तक चलती रही। फिर इनको ऐसे अंदर से आवाज़ आई कि तू शिविर में चल, तू चंगी हो जाएगी। तो आवाज़ को सुनकर ये निवासी शिविर में आई। जब ये इतवार को मतलब रविवार के दिन जब आई थी तो भी इनके पैर टेढ़े हो गए थे और यहाँ के सिस्टर लोग ने उनको संभाला। फिर ये बताती कि सोमवार के दिन भी ऐसी उनकी हालत थी। लेकिन सोमवार जब इन्होंने जैसे इस निवासी शिविर में भाग लिया, निवासी शिविर से लेकर सोमवार से लेकर अभी आज बुधवार है, 3 दिन हो गया है। प्रभु यीशु ने इनके ऊपर ऐसा महान अनुग्रह किया है। सोमवार से लेकर आज बुधवार हो गया, 3 दिन तक उनको ऐसी
समस्या दोबारा हुई नहीं, वो अच्छे से बैठती है, चलती है, उठती है, फिरती है और प्रभु यीशु ने इस समस्या से इनको बाहर निकाला है। इसलिए आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। ताई इकडे या, समोर बघा, डोळे उघडा। तुम्ही सांगताय 2 महिने अगोदर तुमचे अचानक म्हणजे तुमचे पाय वाकडे व्हायला लागले, दोन्ही पाय। हां, मी टेन्शन घ्यायची, मला असं वाटतं मी टेन्शन घेते म्हणून माझं असं होतं असेल, पण मी टेन्शन पण सोडून दिलं। तरी पण मला असं काय होतंय म्हणून मी तेल पण लावायची, परत प्रार्थना करायची, बायबल वाचायची, तरी पण मला माझे पायच तेडे व्हायचे। आंघोळीला बसले तरी उठायला काहीतरी आधार घ्यावा लागत होतं, भांडे घासाय बसले तरी आधार घ्यावा लागत होतं। मग मी कंटाळून मी गावाला गेले आणि गावाला पण मला तीच समस्या व्हायला लागली। तर मी एकटीच राहते गावाला आणि जेव्हा माझा मुलगा आला तेव्हा त्यांनी काहीतरी मला बातमी सांगितली आणि त्याच्यामुळं मला असं झालं म्हणून त्यांना कळलं। तर मी बेहूश झाली, पूर्ण पायाच्या नसा कमरापर्यंत आल्या आणि तोतरी बोलायला लागली, एवढं असं करायला लागली, मला बोलायला समजत नव्हतं। तर माझ्या भाऊजाईने माझ्या छातीवर बायबल ठेवलं, मी अर्ध्या तासात शुद्धीवर आली, म्हणून मी देवाला धन्यवाद करते। आणि तुम्ही सांगताय की तुमचे पाय वाकडे व्हायचे, पायलाही वाकडे व्हायचे, बसले की वाकडे व्हायचे, बसले तरी वाकडे व्हायचे, झोपले तरी वाकडे व्हायचे, गादीवर झोपले तरी वाकडे व्हायचे, पाटावर बसले तरी वाकडे व्हायचे, आणि खाली खाटावर झोपले तरी पण वाकडेच व्हायचे। आणि ते तसे थरथर कापायचे का? ताट करायचे तर असे 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 व्हायचे पाय, असे असे व्हायचे माझे पाय, थरथराचे, लटपटायचे। हो, लटपटायचे। रविवारपर्यंत तुम्हाला ही समस्या होती? परंतु मला ही समस्या होती। सोमवारी शिबिर झालं तेव्हा काय झालं? सोमवारपासून काय झालं तेच मला माहीत नाही, पण मी चांगली चालते, मला काहीच झालं नाही, खाली पण बस। सोमवारपासून काय झालं त्यांना माहीत नाही, पण देवाला माहिती आहे, देवाने त्यांना बरं केलं। आज तुम्ही बसून दाखवत आई, बसा। असं होत नव्हतं मला, असं मांडी घासून बसायला होत नव्हतं। मला असं वाटत होतं हे पाय माझे वाकडे होऊन जातील, हा पाय इकडे होऊन जाईल असं वाटत होतं, उठायला होत नव्हतं। जेव्हा असं व्हायचं तेव्हा तुम्हाला उठायला होत नव्हतं? होत। कोणातरी आधार घ्यावा लागत होता? कोणाला पण बोलवायची, घाई करून बोलवायची, माझे पाय वाकडे झाले, पडा आणि रडायला लागायची, मी चालले म्हणायची, आता अशी म्हणायची मी चालले। म्हणजे एवढा तुम्हाला वेदना होत होत्या? हो, एवढा वेदना होत्या मला की मला स्वतःचा भरोसाच नव्हता याच्यामध्ये काय होईल। नसा वाकडं होणं म्हणजे काय तोंडाचा खेळ नाही आहे की माझे पाय जे मी त्याच्यावर चालते फिरते तेच पाय माझे वाकडे व्हायचे, तर मला आधार कसाच नव्हता। मग आधार तुम्हाला देवाचा होता, शिबिरात आला, देवाने तुम्हाला आधार दिला। आता उठा बरं। ये देखिए, ये बता रहे कि ये बिना सहारे से उठ नहीं पाती थी, आता ज़रा चाला। ये देखिए, चल भी रही है, चलने पे भी इनको दिक्कत होती थी, पैर टेढ़े होते थे। निवासी शिविर में आई रविवार को तो भी इनको समस्या हो रही थी, अभी ये भाग रही है आपके सामने। देखिए 2 महीने से समस्या से परेशान हो गई थी। या ताई इकडे या, आता तुम्हाला काहीच नाही म्हणजे असं वाटत नाही? मला असं वाटतच नाही की 3 दिवस तुम्ही व्यवस्थित होता, एकदम बसला, चाललात वगैरे, मांडी घालून बसला? हो, आता काहीच समस्या नाही। 2 दिवस मी चेअरवर बसले जेवायला, चहा प्यायला त्याला, पण 2 दिवस परत खाली बसले, खाली बसला, बसून बघितलं, आता व्यवस्थित आहे। उठताना होते का परत तेढं म्हणून, पण नाही झालं। प्रभूने बरं केलं, देवाने खूप मोठी दया केली माझ्यावर, परमेश्वरने यांच्यावर दया केली आणि आजारातून त्यांना बरं केलेलं आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या। ये बहन का नाम अनीता है। बता दें कि इनको 1 साल से ऐसी समस्या थी कि इनका पूरा सर दर्द करता था और ये इतना परेशान हो गई थी, तो कुछ महीने पहले इनका सर दर्द इतना होने लगा तो ये मन में सुन ले कि मेरा क्या जीवन है, उससे अच्छा मैं फांसी लेकर आत्महत्या करती हूँ। इनका मन में इतना विचार चालू था और एक दिन तो इन्होंने 15 से लेकर 20 तक गोलियाँ भी खा डाली, फिर भी इनका सर दर्द नहीं जा रहा था। फिर इनके भाई के पत्नी ने इनको प्रार्थना के बारे में बताया और बोला कि आप निवासी शिविर करो। तो भाई के पत्नी के कहने पर ये निवासी शिविर में आई। सोमवार हो गया, मंगलवार हो गया, आज जब बुधवार हो गया, सोमवार मंगलवार को इनको दर्द हो रहा था और उसके बाद में जब अभी बुधवार का दिन अभी की आखिरी की जब चंगाई की प्रार्थना हो रही थी, आखिरी की प्रार्थना में प्रभु यीशु का महान अनुग्रह इनके ऊपर हो गया। ये बता दी इनके दिल का जो बोझ था, इनके सर पे जो भारीपन था वो पूरी तरह से निकल गया है और सर का दर्द भी निकल गया है। प्रभु यीशु ने इनको अद्भुत तरीके से चंगाई दी है। 1 साल की बीमारी से प्रभु यीशु ने इनको चंगा किया है। इसलिए आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। ताई इकडे या ताई, तुमचं एवढं डोकं दुखायचं असं वाटायचं मला, म्हणून का कापून फेकू, काय करू? एवढं दुखायचं की तुम्हाला असं वाटतं तुमचं डोकं कापून तुम्ही फेकावं, एवढं दुखायचं? लय दुखायचं, जाम दुखायचं, एकदम जाम दुखायचं, झोपच येत नव्हती 2-2 दिवस। त्या डोकेदुखीमध्ये तुम्हाला झोप पण नाही यायची? नाही। डोकेदुखीमध्ये तुम्ही सांगता की एक दिवशी एवढं डोकं तुम्ही किती गोळ्या खाल्ल्या? त्या 20 गोळ्या खाल्ल्या होत्या, राग
रागामध्ये तुम्ही 20 गोळ्या पण खाल्ल्या होत्या काही नाही झालं मला. आणि तुमच्या मनात आत्महत्येचे विचार पण येत होते. आत्मेस असं वाटायचं सगळे गेले, आता मी काहीतरी फाशी घेते नाही तर काहीतरी मरून जाते. म्हणजे त्या डोकेदुखीमुळे तुम्ही एवढं वैतागला होता. एवढं जीव वैतागला होता. म्हणजे कोणतरी घरात नसेल तेव्हा मी फाशी देईन. कोण गेलं की मी काहीतरी माझं जीवाचं करून टाकणार. आणि नवऱ्याला पण बोलायचं घरीवर मी काहीतरी करणार असं तुम्ही त्यांना सांगायचे. एवढे तुम्ही कंटाळलेले होते त्या आजारासाठी. मग तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं निवासी शिबिर? भावजाई बोलली मला, तुम्ही असं काय करू नका, शिबिर घ्या आणि ते तुम्ही नीट होणार, तुमचा विश्वास आहे बोलले. ईश्वर भाऊ पण बोलला. मग नवऱ्याला बोलले चला आपण जाऊ शिबिर घेऊ. शिबिरात आल्यावर काय झालं? फरक पडा मला आल्यावर. का आता परत घेतली ना ती तेव्हा मला असं झालं, घाबरले होते ना. मग सगळं एकेकीच असं मला काय समजलं. माझं डोकं नीट झालं आणि माझं सगळं टेन्शन सगळं निघून गेलं. सगळं टेन्शन निघून गेलं. येशूला मी कोटी कोटी धन्यवाद. तुमचं नाव सांगा. संगीता बुडकुड. तुमची साक्ष सांगा. मी डिसेंबर महिन्यामध्ये लाकडं आणण्यासाठी रानामध्ये गेलो होतो. अचानक पाय दुखायला लागला. असं दुखायचं का 2 महिने सतत वेदना व्हायच्या. मी रात्री झोपलो तर सकाळी उठताना मला त्रास व्हायचा आणि मांडी घालून बसली तरी पण मला त्रास व्हायचा. असे सतत 2 महिने झाले. कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत जेव्हा पवित्र आत्म्याविषयी वचन दिलं आणि प्रार्थना घेतली तेव्हा मला प्रभू येशूने म्हणजे सामर्थ्याने मी खाली पडली आणि तेव्हापासून माझा पाय दुखायचा बंद झाला. आणि मी सकाळी झोपेतून उठली आणि चेक केला तर पूर्णपणे बरा झाला. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. आता पाय दुखत नाही. आता दुखत नाही. लोकांना मांडी घालून दाखवा खाली बसून. असं पहिलं करताना दुखायचं. असं बसली ना का मी असे पाय करायचो असे आणि असे धरून उठायचो असे धरून उठायचो. पण आता तुम्ही मांडी घालून बसलं तर दुखलं नाही. नाही. देवाने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. प्रभूने या बहिणीला बरं केलंय म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल आहे. लातूरवरून आलो मी. तुमची साक्ष सांगा. मी 1 वर्षाआधी म्हणजे मला ढेकराचा एवढा त्रास होत होता. माझा देवावरचा विश्वाससुद्धा कमी होत होता. त्यावेळेस डहाणू या ठिकाणी मी शिबिरला आलो आणि शिबिरला मी एवढं चिंतेत होतो की हे काय मला त्रास कमी होणार नाही. आणि ते ढेकर आल्यानंतर छातीचा चमक बसायची आणि हे डावी साईड मला काहीतरी होतं आहे पॅरलाइज असं वाटायचं. पण 2 दिवस गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी मला स्वप्न पडलं आणि मी झोपेत असताना कोणतरी आलं आहे आणि माझं आतडं काढलेलं आहे इथलं आणि त्याला एक फुगा आलेला आहे असा. आणि मी म्हणतो ते आतडं का काढलं आहे ते मला आहे. तर ते म्हणते हे खराब झालेलं आहे आणि हे मी तुम्हाला दुसरं बसून देतो. तर मग मी त्या दिवशीपासून झोपेतून जागे झालो. तर त्या दिवशीपासून मला ढेकर हे माझं बंद झालं. हे माझी साक्षी 1 वर्षापूर्वीची आहे. किती वर्ष तुम्हाला असं ढेकरचा त्रास होता? 4 ते 5 वर्ष कंटिन्यू ढेकर. पण त्यावेळेस शिबिरापासून मला ते कमी होत गेलं आणि मग पित्ताचा त्रास बंद झालेला. 1 वर्षापूर्वी तुम्ही निवासी शिबिरामध्ये भाग घेतला तेव्हा तुम्हाला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तुम्हाला असं दिसलं की तुमच्या कोणत्याही शरीरामधून काहीतरी काढतं आतड्या आणि त्या स्वप्नाच्या नंतरपासून तुमचे ढेकर येणं पूर्णपणे बंद झालं. हो. आता तुम्हाला तसे ढेकर येत नाही. आता त्रास नाही, ढेकर नाही, पोटाचा त्रास नाही, ढेकर नाही. आणि दुसरी काय साक्षी आहे तुमची आता शिबिरात येताना? आत्ता येताना शिबिरात काय झालं, सोमवारी शिबिराच्या दिवशी आम्ही लातूरहून येत होतो आणि टिटवाळाच्या तिथं मी माझ्या सोबत्याला म्हणलं माझे मोबाईल दे, बॅग दे. बॅग देताना मोबाईल असा पडला खिडकीतून की ते टिटवाळ्याच्या काहीतरी 500-600 मीटरवर तिकडे जाऊन पडला आणि इकडे यायला तर उशीर होत होता. आम्ही कल्याणला आलो. कल्याणला आल्यानंतर मग आम्ही प्रार्थना मनातल्या मनात चालूच होती देव आणि त्याला म्हणलं माझा देवावर विश्वास आहे, प्रभूवर विश्वास आहे, माझा मोबाईल जाणार नाही, एवढे शब्द बोललो. आणि मग परत टिटवाळाला गेलो. टिटवाळ्यावर ट्रेनच्या पटरीहून असं आम्ही चलत गेल्यानंतर मोबाईल तिथंच पडलेला होता. मोबाईलला काहीच झालं नव्हतं. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे आणि विश्वासाच्या द्वारे देवाने तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळाला. आणि 4 वर्षाच्या तुमच्या ढेकरच्या आजारातून देवाने तुम्हाला आता बरं केलं आहे. प्रभूने या भावाला 4 वर्षाच्या आजारातून बरं केलं आहे म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम सुनीता है. इनको 7 से 8 साल तक ऐसी तकलीफ़ थी कि उनके शरीर का आधा भाग मतलब दाई साइड पूरी तरह से दर्द करती थी
और उनके हाथ में मिर्गी भी आती थी। 7-8 साल से उनको ये ऐसा दर्द था। इसके लिए उन्होंने जब धानु में शिविर चलता था तभी उन्होंने 2 बार वहाँ पे शिविर किया था। वहाँ जब भी उन्होंने शिविर किया था तब उन्होंने विनती पेटी में विनती डाली। फिर ये बहन कहती है कि विनती पेटी में विनती डालने के बाद आहिस्ता आहिस्ता थोड़ा कम होने लगा। फिर वो प्रार्थना माध्यमों का भी इस्तेमाल करती थी और प्रभु से प्रार्थना करती रही। अभी उन्होंने गए 2-3 महीने पहले भी एक शिविर किया था यहाँ आकर 3 दिन का। उस शिविर में भी प्रभु ने उनको छुआ। कल पवित्र आत्मा की प्रार्थना में जब आशीष दिया गया तब आशीष देने के बाद प्रभु यीशु का बड़ा सामर्थ्य इस बहन के ऊपर उतरा और जो 7 से 8 साल तक उनके शरीर में दर्द बना रहता था, आधे भाग में वो दर्द पूरी तरह से अभी निकल गया है। अभी उनको वो दर्द महसूस नहीं हो रहा है। इसलिए सब जन ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो। ताई समोर बघा, समोर बघा, समोर बघा, समोर बघा। तुम्हाला काय होत होतं? ठणका मारायचा, असं पूर्ण धड दुखायचा आणि ठणका असं डोकं पण दुखायचा. सो डोक्यापासून तर पायापर्यंत अर्धा भाग. दावणीमध्ये विनंती पेटी चिठ्ठी लावून टाकली. तिथे शिबिर केलं तेव्हा तुम्ही विनंती पेटीत विनंती टाकली? हो. मग मुंग्या साऱ्या गेल्या निघून. आणि त्या तुमच्या हाताच्या पंजालाच फक्त मुंग्या यायच्या? सगळ्या निघून गेल्या. ते मुंग्या निघून गेल्या जेव्हा तुम्ही विनंती टाकली, पण जे ठणके मारायचे ते तुमचे थांबले नव्हते पूर्ण. आणि मग त्यानंतर तुम्ही परत काय केलं? मग रोज देवाक माफी मागता मी रोज संध्याकाळचे सकाळचे. देवाने मला शक्ती दिली मला देवाने. आज परत बरं आहेत. आणि काल काय झालं पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत? डोळे उघडा ताई. आशीर्वाद दिला म्हणून माझा सप फिरायला लागला. मग ठणकाचा निघून गेला. आता अजिबात ठणकत नाही. हात फिरले म्हणून इकडे दुखत आहे. आता दुखत नाही, तुमचा हात बरा झालाय? हां, बरा झालाय. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्हाला कमरेमध्ये वेदना 2 वर्षापासून होत्या? 2 वर्षापासून. मला 2 वर्षापासून त्रास व्हायचा. म्हणजे एखाद्या वेळेस थोडंफार कमी नाही तर मग जास्त, म्हणजे असं वाकायला एकदम असं नाही व्हायचं. म्हणजे असं इथपर्यंत एवढंच जायचं. म्हणजे तुम्ही वाकले की दुखायचं? हां, दुखायचं एकदम पूर्ण. आणि बसायला पण कसं हात टेकून मला बसावं लागायचं. कसे बसायचे दाखवा? एखादा दुखत असेल ना मग असं बसायचं. म्हणजे हात टेकवलं. हां, हात टेकून बसायचं. आता मी कसं डायरेक्ट बसू शकतो असं. तुम्ही निवासी शिबिरात भाग घेतला त्यावेळेस सोमवारी तुमची कमर दुखतच होती. मग कधी बरी झाली? की मला काल म्हणजे दुपारनंतर हे सगळं पोटाची जळण वगैरे ती सगळी निघून गेली. आणि त्यावेळेस संध्याकाळपर्यंत एकदम हे पूर्ण जे कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूची महान दया तुमच्यावर झाली आणि कमरेतल्या वेदना पूर्णपणे निघून गेल्या. आता वाकून दाखवा, बसून दाखवा. असं बसायला येत नव्हतं? यायचे पण म्हणजे हात टेकवायला लागायचं मला. हात टेकून बसायचे तुम्ही? हां. आणि त्यावेळेस कमरेत वेदना पण व्हायच्या? हां, दुखायच्या कमरेत. उभे राहा. आता कमरेत तुम्ही बसला वाकला, आता कमरेमध्ये वेदना होतात? काय नाही होत. एक म्हणजे निघून सारखं गेलं. प्रभू येशूने तुम्हाला पूर्णपणे बरा केलेला आहे. आणि पोटामध्ये जळजळ कधीपासून होत होती? तर म्हणजे ते थोडं गरम सारखं. पण काल मी दुपारी खाल्लं ना तर मला कसं वाटलं एकदम, म्हणजे एकदम जळजळ व्हायला लागलं. ते बाहेर उठून जाऊ की काय असं झालं होतं. पण जेव्हा प्रार्थना चालू झाली नाही त्याच्या थोड्या वेळाने लगेच ते पण निघून गेलं. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. आणि तुम्ही सांगत होतं की तुम्हाला शिबिरात यायची इच्छा पण होत नव्हती? इच्छा होत होती. माझी मिसेस या आम्ही परिवार पूर्ण म्हणजे आले पोरांचे. तर ती सांगायची, मी त्यांना प्रत्येक वेळी सांगायची आपण दुसऱ्या महिन्यात जाऊ असं म्हणजे टाईम हे करत जायचं असं. तर ती मला नाही चल तर आम्ही इथं आलो असं. तर आता असं वाटतं की मी इथंच राहू 1-2 दिवस परत. तुमची इच्छा नव्हती पण प्रभूने तुम्हाला इथं आणलं आणि तुम्हाला पूर्णपणे बरा केलेला आहे. आता तुमची इच्छा अशी होती की आता इथून जाऊच नाही. हो. प्रभू येशूने या भावाला पूर्णपणे बरं केलेलं आहे म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस भाई का नाम रामा है. इनको पिछले साल इनका एक्सीडेंट हुआ था. इसके वजह से वो एक्सीडेंट से हुए तो बच गए थे. तो दिल में बहुत अशांति थी, बेचैनी जैसा लगता था और उनको डर भी बहुत लगता था. तो इन्होंने विश्वास से प्रभु यीशु मसीह के पास प्रार्थना की और अभी के इस हफ्ते के निवासी शिविर में भाग लिया. ये बता दें कि सोमवार के दिन जब ये काउंसलिंग की प्रार्थना में एक भाई ने इनकी काउंसलिंग की, इनको आशीष दिया,
तब से उनका वो जो सिर में दर्द हो रहा था, बेचैनी जैसा लग रहा था, वो सब निकल गया। प्रभु यीशु ने इस भाई को पूरी तरह से चंगाई दी है, इसलिए ज़ोर से तालियां बजाओ, प्रभु यीशु को धन्यवाद दो। भाऊ, तुमचा 1 वर्ष अगोदर ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तुम्हाला काय समस्या होत होत्या? मला टेन्शनसारखं वाटत होतं, कोणी मारेल काय, कोणी काय बोलेल असं, त्याच्यामुळे मी नशा करायला लागलो. तुम्हाला भीती वाटत होती, त्यामुळे तुम्ही नशा पण करायला लागले. ते बोल मी मग केंद्रात पण नाही येत, सगळी घरचे येतात पण मी येतच नाही. परत मी मग आता बाईक येऊन सगळं. तुम्ही या आठवड्यात निवासी शिबिरात भाग घेतला तेव्हा काय झालं? त्या निवासी शिबिरामध्ये भाग घेतला, ते मग शांतीसारखी वाढली. आता माझं मन हलका होत जायसारखा लागला. तरी पण डोक्यात टेन्शन होतं, ते निघतच नाही होते. ते अजीब अजीब आवाज या लागत, कोणी गोष्टीसारखे सांगतात, कोणी काय वाजवतात, कोणी काय बोलतात, कोणी शिवा देतात, असं प्रकारचा आवाज या लागला. मी असं वाटतं का मला काय झालं असेल, मी वेळाचं नाही झाला असं. परत मी एक घट्टापर्यंत आलू साहित्य त्याला पण एकदा जाऊन बघू सनाईगावच्या केंद्रामध्ये, तिथे तरी समस्या आपले निघून जाईल असं. तर आलो, ते काउन्सिलिंगचे आपले प्रश्न विचारला, मग माहीत काय समस्या आहे. मी सांगितलं की माझ्या डोक्याचं टेन्शन मला जास्ती त्रास देतो, म्हणजे कामावर पण नाही मी जात, कधी झोपत राहतो. मग तुम्ही इथे सोमवार तुम्ही निवासी शिबिरात भाग घेतला आहे, आणि सोमवारच्या दिवशी जेव्हा काउन्सिलिंगची प्रार्थना होती त्यावेळेस तुम्ही त्या भावाला तुमची समस्या सांगितली आणि त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळेस हे जे समस्या होते ते निघून गेले. ते पूर्णपणे ते दिवस पण मस्त झोपलो, रात्री पण झोपलो, काही टेन्शन नाही, बरं चांगल्यापणाने झोपलो, व्यवस्थित उठलो, जे टायमाला उठायचे ते टायमाला उठलो. तुमच्या हृदयात शांती आली आणि पोटामध्ये कुशीमध्ये दुखत होतं, जाणवत होतं दुखायचं. असं म्हणजे बसून राहिला ना का जास्ती वर थांबला नाही जायला पाहिजे, सहारा घ्यावा लागतो, असा करून बसतो. मग ते कधी बरं झालं? ते आता लास्टचे आपले नाचून गाऊन त्याच्यातच सगळं निघून गेलं. ते त्यावेळेस तुम्ही प्रभूशीकडे प्रार्थना केली, नाचून गाऊन भाग घेतला आणि ते पोटातलं दुखणं पण निघून गेलं ना. कंबरचं पण ते असं जाणवत होता, ते पण सगळं फ्री होऊन गेला, अंग सगळं एकदम. आता पूर्ण शरीर तुमचं फ्री झालेलं आहे. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. धन्यवाद. प्रभू येशूने या भावाला बरं केलेलं आहे, त्याच्या हृदयात शांती पाठवले, म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. बाबा तुमचं नाव सांगा. माझं नाव रामचंद्र शिर्के, मी ठाण्यावरून आलो आहे. तुमची साक्ष सांगा. माझी साक्ष म्हणजे मग मला 4-5 महिने झाले चाला येत नव्हतं. माझ्या पायाला सूजन आली, डोळ्याला सूजन येत ती, आणि मला चाला येत नव्हतं. तर सोमवार मी शिबिर केलं, सोमवार पण शिबिर केलं, आणि ब्रदरला मला सांगितलं, माझी सविस्तर सांगितलं की माझा आजार असा आहे, ते आहे. ते म्हणले तर लहानपणापासून तुम्ही काय पापं केली असली तर त्याला क्षमा करा. तर आठवून क्षमा मागितली मी रात्री रडून, आणि सकाळी उठतानाच माझ्या पायाची सुजन निघून गेली, आणि मी आता चालू शकतो, ताड चालू शकतो. आता मग मला सकडे येत नव्हतं मला, तर आता चालू शकतो मी. म्हणजे तुम्ही म्हणताय की 4 महिन्यापासून तुमचे दोन्ही पाय सुजलेले होते, डोळे सुजलेले होते, आणि तुम्ही हळूहळू चालायचे. असं चालायचं, असं एवढं असं चालायचं, एवढे हळूहळू चालायचे. आणि मग मंगळवारी तुम्हाला काउन्सिलिंग प्रार्थनेमध्ये एका भावाने सल्ला दिला की तुम्ही जे काही पाप केले त्यासाठी पश्चाताप करा. लहानपणापासून काही पापं केली असली तर पश्चाताप करा, रडून पश्चाताप करा. मी रात्री रडून पश्चाताप केला, आणि सकाळी उठताच मला चांगलं यायला लागलं. आणि सकाळी उठून बघितलं पायाची सूज निघून गेली. सूज निघून पाय माझं हलका आलं. आता तुम्ही लोकांना चालून दाखवा, इथपर्यंत जा आणि परत या. आता तुम्ही असे धावत पण नव्हता, उभे राहा, इकडे या. म्हणजे पहिलं एकदम खूप हळूहळू चालत होते, एकदम हळूहळू चाला येत नव्हतं मला, पण आता धावू पण शकतो मी. आता 4 महिने तुम्हाला असं दुखत होतं. 4 महिने मला चाला येत नव्हतं, दुखत होतं, माझा पाय जड यायचं माझं पाय. पण तुम्ही पश्चाताप केल्यानंतर देवाने आता तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. बरं केलं मला. प्रभूने या बाबांना बरं केलंय, म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
इस बहन का नाम सरिता है। 1 महीने से उनके कमर में और पीठ में दर्द हो रहा था। सोमवार के दिन जो चंगाई की प्रार्थना हुई, उस प्रार्थना में उन्होंने प्रभु के पास क्षमा मांगी, अपने पापों का पश्चाताप किया, सबको क्षमा किया और तभी प्रभु ने उनको छूकर पूरी तरह से 1 महीने की इस तकलीफ से पूरी तरह से चंगाई दी है। इसलिए सब जन ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो। ताई, काय होत होतं तुम्हाला 1 महिन्यापासून? महिना माझी पाठ दुखायची आणि कंबर दुखायची, ती बरीच होत नव्हती. पण सोमवारी आली ना मी शिबिरला आणि सांगितलं का पश्चाताप करा, क्षमा मागा. तर मी पश्चाताप केला, लढून पश्चाताप केला आणि सर्वांना क्षमा केली. प्रभू येशूच्या नावात क्षमा केले. सर्व पाप मी कबूल केलं, पश्चाताप केला. तेच क्षणाला मला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि माझी पाठ पण बरी झाली, कंबर पण बरी झाली. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मी सूर्यवंशी आहे. मी 3 महिने झालं मी इकडे येताळा बसमधून पडले, चालू बसमधून हव्यावर पडले आणि 3 महिन्यापासूनच माझा गुडघा खूपच दुखायचा. रात्री काउन्सिलिंगच्या प्रार्थनेमध्ये सगळ्याला क्षमा करा, तर मी क्षमा केलेत. क्षमा केल्यावर मग थोड्या राहिलं की परत आज दुखायला खूपच चालू केलं. मग आता ब्रदरनं म्हणले जे काय पाप आहे तुम्ही कबूल करा आणि प्रभूला सांगतील, प्रभू जे काय माझ्या तोंडातून हातातून कोणाला मारले बोलले असले तर मला कबूल करते पिता परमेश्वरा, मला आठवण करून दे. आणि मी क्षमा केले आणि एवढं जोरात मी पडले की त्या क्षणाला माझा गुडघा बरा झाला. कोणता गुडघा दुखत होता? उजवा गुडघा. उजवा गुडघा दुखत होता. 3 महिने तुमचा दुखत होता गुडघा आणि त्यामुळे तुम्हाला असं उठायला बसायला पण त्रास व्हायचा? उठा बसायला, मला स्वयंपाक पण करायला मला भरपूर त्रास व्हायचा. आणि आता काउन्सिलिंगच्या प्रार्थनेत आणि आता बदरनं सांगतील की क्षमा करा. मी क्षमा केली आणि एवढी जोरात आपटली मी की आता मी चेक केले तर माझा गुडघा पूर्णपणे चांगला झाला. आता काहीच त्रास होत नाही? काही त्रास नाही. जरा उठून बसून दाखवा लोकांना. परत एकदा. आता काहीच त्रास होत नाही? त्रास नाही. मला चलायला पण येत नसतं. मी देवाचं नाव घेऊन मी इकडे येत होते. आता पूर्णपणे तुम्ही बरे झाला? पूर्णपणे आता मी बरी झाली. माझा तो सर्वांचा ज्ञान
जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. धन्यवाद 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 धन्यवाद. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रभूसमोर शांत व्हा आणि आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे त्या सगळ्यांना पूर्ण हृदयाने क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपल्या जीवनातल्या सर्व पापांची देव आपल्याला क्षमा करायला तयार आहे, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण पण आपल्या अपराधांना क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग, द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळेच पापी आहोत आणि देवाला आपली पापं ठाऊक आहेत, म्हणून काही लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पाप देवासमोर उघड करा आणि त्याला सांगा, हे प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. त्याला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो,
आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देऊत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत. वैभव
तुझे वैभव